महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोला. हा व्हिडिओ मराठीमध्ये तर शेवटपर्यंत नक्की पहा. मग पब्लिक बोला गगल हे पा कॉलेजची मॉडेल हॅस्टेडी डान्स लॉगर. मी जेव्हा झोपेतून उठतो मम्मी नेरा कामच करताना दिसते. थकती नाही बा बिचारी. मा घरच्यानं मला सकाळीच उठवलं. फक्त 11 वाजले. झोपू पण देत नाहीत बा. सकाळचे रॅम्परी घरच्यानं बाहेर हाकललं. तेवढाच हा चिमुकला भेटला. म्हणे दा तू ब्लॉग बनत असं ना मला घे ब्लॉग मध्ये. 2-3 दिवस झाले कागदपत्रे बनवून. आज आणतो उद्या आणतो असं म्हणून आणूच राहिलो. आज तर डायरेक्ट वॉर्निंग भेटली. पब्लिक नरवाडे काकाकडून कागदपत्र घेतले. सीधा आलो घरी. तेवढ्यात नजर गेली भाजीपाल्यावर. एवढा भाजीवाला म्हटलं कोणते पाहुणे येऊ राहिले का. मम्मी म्हणे तुलेच तर 2-2 भाज्या लागतात. पाहुणे आल्यावर तोंड पाहायला लावशील का. मा पोपट पडला मग राव. घेतला खलबत्ता मस्त मसाला ठेसला. ओव्हर ऍक्टिंगचा तर अवॉर्ड फेकून मारायला पाहिजे. ठेसला कमी वाजवला जास्त. हात भरला लेगा. बर झालं तोंडाला चोपडला नाही. मा हँडरायटिंगले पाहून असं नका म्हणू. या हँडरायटिंगले तर गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये छापली पाहिजे. पोटाची गोको मिटली. मस्त मारला ताव. आज समजलं मम्मीला किती काम असतात. तर आता 700 किलोचं टोपलं उचलून ले मोठा बॉडी बिल्डर तर नाही पण आपल्या घरातील कामं करणं म्हणजे खूप लोकांना मर्दांगी वाटते. त्यांच्यासाठी काही शब्द. घर है तो सब है उसके बिना कुछ नाही. मम्मीले 10 रुपये मागितले 1 रुपया नाही म्हणते. आणि स्वतःवाना किती ऑर्डर करते. आज आमच्या घरी मक्का बनणार आहे. हा तोच भुट्टा. भुट्टे खायला जेवढी मजा येते त्याला बनवायला तेवढाच वेळ लागते. आता झाले मस्त मक्क्याचे दाणे काढून त्याच्या मागची मेहनत पा. मग काय मस्तपैकी कडीत ओतून मम्मीच्या हातचा जादू पाहायसाठी फार उत्सुकता होती. तेवढ्यातच गरम थाली आपल्या हातात आली. आणि तुमचा ब्लॉगर सकाळ सोडून रात्री फिरायला निघते. हे पा हे आमच्या इकडचं एलन. यात शिकणारे सगळ्यांना चष्मा लागेलाय. म्हणून येले कोणी एलनचं बेलन करते तर कोणी एलियन म्हणते. तुम्ही काय म्हणता मग. मी आलो जवाहरनगर मध्ये वडापाव खायले. इथल्या वडापावची मजाच वेगळी आहे. नंतर या काकाच्या हातचा तडका गरमागरम मंचुरियनचा तडका घेऊन मी निघालो घरी. त्यात जाताना दिसले ना पालखी. शेवटपर्यंत कोणी पाहिलं कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र पब्लिक. करा मग फॉलो शेअर.